नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट मार्फत सीईटी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025 साठी जे रजिस्ट्रेशन आहे तर त्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये बघा, जर तुम्हाला एमएड हा कोर्स करायचा असेल किंवा एमपी एड हा कोर्स करायचा असेल तर त्यासाठी बघा सीईटी थ्रू रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। तर बघा, हे जे कोर्सेस आहे तर यांना ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला अगोदर सीईटी एक्झाम द्यावं लागत असेल। त्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर तुमचं पेमेंट वगैरे रजिस्ट्रेशन करून तुमचा फॉर्म फिल करावा लागतो। फॉर्म फिल केल्यानंतर पेमेंट करावं लागतं। पेमेंट केल्यानंतर तुमचं जी तारीख दिलेली आहे, एखादी डेट्स दिलेली असेल टेंटेटिव्ह डेट्स, त्या तारखेला तुमची कॉमन एंट्रन्स टेस्ट होत असते व त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ऍडमिशन जे आहे तर ते ऍडमिशन होत असतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एमएड किंवा एमपी एड जर करायचं असेल तर त्यासाठी आता जी नोटीस आलेली आहे तर ती नोटीस आता बघूयात। यामध्ये बघा, रजिस्ट्रेशन फॉर एमएड अँड एमपी एड सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2025-26। आता हे अकॅडमिक इयर जे 25-26 आहे तर यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे तर त्याला सुरुवात झालेली आहे। स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर अकॅडमिक इयर 2025-26 will be conducted online CET examination MEd and MPEd courses under higher education as per below table। तर बघा, त्यांनी जे त्यांचं टाइम टेबल आहे तर त्यांनी दिलेलं आहे। The CET examination for said courses will be conducted at various examination centers within a Maharashtra state। यामध्ये बघा, महाराष्ट्र एमएड सीईटी 2025। आता ही जी सीईटी आहे तर त्यासाठी बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात कधी झालेली आहे, 25 डिसेंबर 2024 यासाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख काय आहे बघा, 25 जानेवारी 2025, म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर 25 जानेवारी 2025 ला यासाठी रजिस्ट्रेशनला लास्ट डेट किंवा एंड डेट असणार आहे। आता याची जी एक्झामिनेशन तुमची होणार आहे तर ती बघा 16/3/2025, म्हणजेच बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च, म्हणजे मार्च महिन्यात 16 मार्च 2025 ला तुमची एक्झामिनेशन असणार आहे। ह्या ज्या डेट्स दिलेल्या आहेत तर त्या टेंटेटिव्ह असणार आहे, यामध्ये बदल होऊ शकतं किंवा येथे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला पण कधी जर विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली, काहींकडे डॉक्युमेंट्स नसतात, काहींकडे काही माहिती नसते किंवा इतर काही कारणांमुळे ते रजिस्ट्रेशन करू शकत नाही, त्यासाठी बघा काही वेळेस डेट वाढवून देतात, परंतु वाढण याची गॅरंटी कधी नसते। परंतु तुम्ही या तारखेच्या आतच लवकरात लवकर जे आहे तर ते रजिस्ट्रेशन करून घ्या। त्यानंतर बघा, दुसरी जी सीईटी आहे, जर तुम्हाला एमपी एडला जर या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला सीईटी द्यावी लागत असते। त्यासाठी सुद्धा सेम डेट्स त्यांनी दिलेले आहे, 25/12/2024 ला यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 25/1/2025, म्हणजे 25 जानेवारी 2025 ला लास्ट डेट असणार आहे। त्याची पण टेंटेटिव्ह डेट्स त्यांनी दिलेली आहे 16/3/2025 अशा प्रकारे। तर बघा, त्यानंतर आहे महाराष्ट्र एमपीएड फील्ड टेस्ट ऑफलाईन जी असते, तर त्यासाठी बघा त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी काही डेट्स त्यांनी दिलेल्या नाही, परंतु त्यांची टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट दिलेली आहे 17 मार्च 2025 आणि 18 मार्च 2025 या तारखेला त्यांची एक्झामिनेशन होऊ शकते। तर अशा प्रकारे जे टाइम टेबल होतं तर त्यांनी ते टाइम टेबल त्यांनी दिलेलं आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना बघा एमएड साठी घ्यायचं असेल किंवा एमपी एड ला घ्यायचं असेल तर तुम्हाला आता रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता। खाली काय दिलेलं आहे बघा, द ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर for this examination has been made available on the official website www.mahacet.org of the State Common Entrance Test Cell। This is for the information to all concerned students, parents, all stakeholders। तर बघा, आता सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्या। एक्झामिनेशनची जी फी काय असेल तर ती पण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेड करायची आहे। त्यानंतर बघा, या तारखेला फॉर्म फिल केल्यानंतर ही जी टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या आहे बघा, 16/3 दिलेला आहे या ठिकाणी दोन्ही याच्या, तर ही टेंटेटिव्ह डेट समजून तुम्ही सीईटीचा पेपरचा अभ्यास करायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे आज आपण रजिस्ट्रेशन फॉर एमएड अँड एमपीएड सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2025-26 या रिलेटेड जी नोटीस आलेली होती तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे।
आता विद्यार्थी मित्रांनो बघा, रजिस्ट्रेशनसाठी बघा जी तुम्हाला महत्त्वाची जी लिंक लागणार आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे वेबसाईट ओपन झालेली दिसेल. यामध्ये सुरुवातीला बघा, जे नवीन युजर आहे म्हणजे आता सगळे न्यू युजर असणार आहे. अगोदर तुम्हाला इथे बघा रजिस्ट्रेशन रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे आणि एक्झामिनेशन फी तिथे तुम्हाला दिलेली असेल ती पेड करून घ्यायची आहे. तर ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही हे जे फॉर्म आहे तर ते फॉर्म फिल करून घ्या. नंतर वेबसाईट कधी स्लो चालते, कधी पेमेंट होत नाही, ह्या खूप तक्रारी येत असतात. तर लवकरात लवकर लास्ट डेटच्या अगोदर तुम्ही फॉर्म फिल करून घ्या. आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच सीईटी रिलेटेड किंवा जे गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड, प्रायव्हेट जॉब रिलेटेड जे काही ॲड्स असतात, तर मी ॲड्स असतील किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असतील तर ह्या सर्व विषयी माहिती जी आहे तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटत असते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला सीईटी रिलेटेड तसेच इतर काही एज्युकेशन रिलेटेड जे इन्फॉर्मेशन असतील तर त्याच्या वेळोवेळी अपडेट भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.